चला पडगे संघ 12 खेळाडू पाठवा. चला मॅच सुरू होते. असुडगाव आणि पडगे असा सामना 10 गाव चषकामधील दुसरी लढत. टॉस जिंकल्यानंतर पडगे संघानं असुडगाव संघानं पहिल्यांदा फिल्डिंग चूज केली. पडगे संघाची सलामीवीर फलंदाजांची जोडी निखिल आणि संदेश आलेत. ओपनिंग ब्लास्टर्स सेम सुरुवात झाली आहे जशी मैदानामध्ये कोलवाडी संघाने सुरुवात केली होती मागील मॅच मधील पहिल्या बॉलवर, तशीच सुरुवात चौकारानं. पहिल्या बॉलवर त्यांनी त्याचं रौद्र दाखवलं, चौकार आला आणि त्याच्यानंतर झेल सुटला. ही सिंगल 5 रन बनले 2 बॉलमध्ये. संदेशसाठी तेज तरार हा बॉल अगदी बघू शकतो आपण. 1 फॉर द ओव्हर, 1 बाउन्स, कारण लेग अंपायरचा कॉल असतो सातत्याने आपण बघितला आणि अगदी हा डॉट बॉल इथं आपण पाहिलाय. संदेश जो स्ट्राईक रेंजकडे आहे. मागील मॅच बरंच काही बघायला मिळालं. एक वेगळा सस्पेन्स होता त्या मॅचमध्ये, एक वेगळा अनुभव होता. सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये रन बनल्या नव्हत्या टीम नेवाळीच्या, नंतर 2 ओव्हरमध्ये भरपूर रन आल्या आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपण बघितलं 2 बॉल 15 असाच तो सामना येऊन थांबला आणि तिथे मॅच आता तो निसटली. संदेश थोडासा लो राहिला, डीप राहिला बॉल, उंची अपेक्षित होती ती मिळाली नाही. सिंगल मिळते. पाठीमागे फिल्डर आहेत शॉर्ट थर्डमॅन मध्ये जो फिल्डर होता. धावसंख्या सिंगलनं पुढे चाललेली आहे. बोर्डवर धावा लागलेले टोटल 6 रन 6 ऑन बोर्ड. हा अंतिम चेंडू या पहिल्या षटकातील उत्तम गोलंदाजी राहिली आहे. यावेळेस निखिलचा फटका उंच गेला. दुसऱ्यांदा संधी निर्माण झाली निखिलला थांबवण्याची, कोणती चूक केली नाहीये आणि फायनली पहिली विकेट खात्यामध्ये जोडली जाईल. अगदी शेखर यानं हा फलंदाज बाद केला. निखिलच्या खेळीचा अंत. वाढदिवसाचं निमित्त साधून गुड मॉर्निंग 40+ आधी वलभ विभाग व भारतीय जनता पार्टी पनवेल उत्तर मंडल आयोजित 10 गाव चषक सहसंयोजक उत्तर रायगड युवा वॉरियर्स कुमार यश सुभाष भोईर, राजेश काथारा साहेब आणि आधी अगदी आपण बघतो तर ही दमदार स्पर्धा दुसरी लढत जी मैदानात सुरू असताना आपण पाहिले. सध्या असुडगाव संघाने गोलंदाजीतून चांगला दबाव निर्माण केले आहे फलंदाजी करणाऱ्या पडगे संघावर, परंतु हे दडपण झुगारून द्यावं लागेल आणि उत्तम फलंदाजी होणं गरजेचं असताना स्लोअर 1 कमी गतीचा बॉल अटेम्प्ट केला. आकाश जो गोलंदाजी करते पंच सांगतात बायजच्या स्वरूपाने रन सिंगल इथे मिळेल. पहिल्या बॉलवर चौकार आला होता असं वाटलंय की चांगली सुरुवात होते की काय, परंतु गोलंदाजांनी त्यांचा आत्मविश्वास अगदी डगमगू दिलेला नाही आहे आणि उत्तम गोलंदाजी सध्या होत असताना आपण पाहिली आहे.
जवळपास 8 बॉल हे डिलेवर्ड झालेत. थोडंसं ब्लाइंड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न अंधधुंद हा फटका होता. फायरिंग करायची होती. 2 खेळाडू ज्यांच्यामध्ये ताळमेळ जुळलेला नाही आहे. 2 फिल्डर्समध्ये आज जाईल एक्झॅक्टली कोण कलेक्ट करेल आणि तोपर्यंत बॉल जमिनीवर विसावला होता. एकच रन मिळेल. सिंगल डबल सध्या सुरू असताना आपण पाहिलंय धावसंख्या अगदी सिंगल डिजिटमध्ये फक्त आणि फक्त 8 ही बघायला मिळते. स्कोरिंग शॉट येणं फार महत्त्वाचं आहे बॅटिंग करत असताना टीम पडघेच्या दृष्टिकोनातून आणि ते फायनली येत नाही आहेत. थोडंसं डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचं होतं. डीपमध्ये लॉंग ऑनला फिल्डर आहे. 1 रन बनली आहे. चांगलं कलेक्शन अँड थ्रो. एकच रन शांत पवित्र सध्या मैदानात घेतलाय. मागील मॅचमध्ये आपण बघितलं सोहायस्कर बनला आणि सुरुवातीलाच या गोष्टीचा उल्लेख झाला पहिल्या 5 विजेत्यांमध्ये ज्याचा हाय स्कोर असेल त्याला मिळेल बाय. थोडंसं प्रतीक्षा करून खेळायचं होतं. वेट वॉच अँड देन प्ले. परंतु आकाश ज्यांनी कधी कधी वेगवान कधी स्लोअर वाईन एक मिश्रित गोलंदाजीची चेंज ऑफ स्पेस आपण ज्याला म्हणतो ती त्यांनी केलेली आहे आणि फलंदाजांना त्यांनी थांबवलं आहे आपल्या गतीनं. थोडंसं समोर ठेवलं होतं आणि हा फटका हो पॅरलर स्ट्रो बॉल चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. दोन षटकं संपलेली आहेत. 15 धावा ऑन बोर्डवर आपण पाहतोय. 7.5चं सध्याचं करंट रन रेट. काय इकॉनॉमी गोलंदाजी केली आज असुरगाव संघाच्या 2 प्रमुख गोलंदाजांनी सुरुवात केली. शेखरनं 6 धावा 1 विकेट. आकाशला या ओव्हरमध्ये विकेट मिळाली नसली तरी फक्त 9 धावा त्यांनी खर्च केल्या आणि थांबवलाय पडघे संघाच्या फलंदाजांना. सुरुवातीची 2 षटकं असुरगाव संघाने आपल्या नावे केलेत. पडघे संघाला आता अंतिम 2 षटकामध्ये आपली हुकूमत प्रस्थापित करावी लागेल. 2 षटकं अंतिम 12 बॉल आपल्या नावे कशी करता येतील आणि जास्तीत जास्त रन कशा करता येतील याचा प्रयत्न त्यांना करावाच लागेल. हो पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय. ओव्हर पिच बॉलला पाठवलाय अक्षरशः नेवाई गावामध्ये ठोकलाय षटकार. खूप चांगलं मैदान अगदी निसर्गाच्या कुशीमध्ये संपूर्ण सगळीकडे आपण हिरवगार अगदी निसर्ग पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येकी षटकारासाठी एक वृक्षरोप दिलं जाणार आहे. ही चांगली संकल्पना. अगदी पाठीमागे फिल्डर आहेत. 1 रन पूर्ण तिथे झालेली आहे. सिंगल म्हणेल पंच दर्शवत आहेत. लेग्स बाईज बॉडीला ब्रश करत असताना बॉल पाठीमागे गेलाय सांगी कोट्यामध्ये. ही रन दीपकजी शैकी आहेत. 1 काल ज्याने गाजवला सुभाष भोईर असतील. मला वाटतं अध्यक्ष साहेब आहेत. संपूर्ण टीमनं जे मैदान सजावट करायचं होतं बॉर्डर लाईन सजवायची होती ती त्याने त्यांचे काम आता पूर्ण केलेलं आहे. क्रिकेटमध्ये याला ब्लाइंड स्ट्रोक म्हणतो. कधी कधी या फायरिंग करायच्या असतात परंतु थोडासा ब्रेक केला बॉल. लेग ब्रेक ऑफस्टिकच्या बाहेर डिलेवर्ड झाला होता त्यामुळे अजून दूर गेला बॉल. पंचांनी त्याला वाईट दर्शवलं. हा थोडासा इन केलाय बॉल. ऑफ कडेर साईनला डिलेवर्ड केलेला ऑफस्टिकच्या जवळून आतमध्ये आलाय बॉल. डॉट बॉल इथे पाहायला मिळते. कमबॅक करत असताना दिसलाय. सेकंड ओव्हरमध्ये पंकज. थोडं स्कोर आपण पाहतोय 23 वर सांगितलं टोटल. हा फटका सजला. उंच तर फार गेलाय. लांबी पाहावी लागेल आणि यस फायनली ती लांबी मिळाली आहे. मला वाटतं आमच्या डीजे ऑपरेटरचा लॅपटॉप वाचलाय तिथे. तिकडे लक्ष केंद्रित करा. हा षटकार आहे.
लीगल बॉल जो फेकला जाणार आहे, कट करायचं होतं. फिल्डर आहेत पाठीमागे शॉट थर्ड मॅनला. पंचाने सांगितले नो बॉल, नो +1. पंच फ्री हिट. यस डेफिनेटली प्रत्येक नो बॉल नंतर फ्री हिट असतो आणि ही फ्री हिटची मुभा आहे. समोर उभा असणारा फलंदाज संदेश कडे. आणि फायनली फ्री हिट योग्य ठिकाणी लावला या बॉलला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. पुढे क्वालिफाय करायचं आहे. मला वाटतं आज नेवाई संघ पहिला मॅच गमावले. त्यांनी धीरजची अनुपस्थिती टीमला जाणवली. त्याच्या अनुपस्थितीमध्ये अतुलनं सर्व काही जबाबदाऱ्या घेतल्या. पार तास इतका चालला आणि मैदानामध्ये शेवटचं षटक जे डिलिव्हर्ड होणार आहे आणि गोलंदाजीसाठी आलाय प्रथमेश. बघा प्लीज वेग घेत आहेत आपण टीम असुटगाव. पंच तेच इशारे करतायत. सांडे पालके मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. कडक श्रावण ते पकडतात. अगदी समोर अपील तुम्ही केली परंतु ती व्यर्थ आहे. रबर बॉलमध्ये नाही पंच सांगतात बॅट अँड बॉलमध्ये कॉन्टॅक्ट बनला होता त्यामुळे रन मिळेल. सिंगल बाकी आहेत 1-2 स्कोरिंग शॉट आले तर रन बनतील. आहेत 1-2 स्कोरिंग शॉट आले तर रन बनतील. आणि फायनली तो आला. अध्यक्ष एक भारतीय जनता पार्टीचे एक मोठं खंबीर नेतृत्व सन्माननीय अलंकारजी कोहली साहेबांचा आपण शुभ सन्मान इथे आपण करणार आहोत. अविनाशजी कोहली साहेबांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. अगदी खांद्याला खांदा लावत भारतीय जनता पार्टीचे आणखी एक मुलूक मैदानी तोप सन्माननीय दशरथजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. सन्माननीय राजेशजी काथारा साहेबांच्या शुभ हस्ते मायच उपदार शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचे आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आदरातिथ्य शुभ सन्मान इथे होत आहे. दहागाव चषकामध्ये आपण आलात. आमदार साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपल्या भेटीला आली. आपण वेळात वेळ काढला. मी मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि आपण राजकीय क्षेत्रामधील अशीच उत्तुंग भरारी घेत राहा हे आपल्याला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. वैभव सर या ठिकाणी बोलतोय आपण दुसऱ्या सत्राकडे. 24 बॉल आणि बनवायचे आहेत त्या 49 धाबा. पहिलाच बॉल गोलंदाजीच्या मार्कवरती उरता विकेटनं. शॉर्ट ऑफ लेन थोडासा खराब लेनचा बॉल पाहायला मिळालाय. पंच सांडी पालकर सरांचा मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्रा रन या ठिकाणी गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र खर्च केली जाते. एक्स्ट्रा धावेनं अपोजिट आपण पाहतो असुरगाव टीमचं मात्र अकाउंट खातं ओपन झालंय. श्री गणेश झालाय. 1 धाव लागली ती धावफलक्यावरती. सन्माननीय या ठिकाणी मान्यवर उपस्थित होते दशरथजी म्हात्रे साहेबांकडून देखील या स्पर्धेसाठी या ठिकाणी मदत मात्र लाभली आहे. त्यांचं देखील आम्ही खूप खूप या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना मनपूर्वक धन्यवाद मात्र या स्पर्धेच्या वतीनं देतोय.
बॅकफूटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न, वेट अँड वॉचची भूमिका बजावली होती खेळाडूनं, परंतु बॉल मात्र विसावलाय विकेट किपरच्या सुरक्षित हातामध्ये आणि या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली आहे. आकाश स्ट्राईक एंडला आहे, नॉन स्ट्राईक एंडवरती आपण यज्ञेशला पाहतोय. यावेळेस फटका कडक आहे, बॅटच्या अगदी मिडल मध्यभागी लागलाय आणि बॉल मात्र सीमारेषा पलीकडे येतो. हा षटकार शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल होता, यावेळेला मात्र पिक करता आला नाही फलंदाज आकाशला. आपण स्ट्राईक एंडवरती पाहताय. गोलंदाजी सुरुवात करण्यासाठी गोलंदाज निखिल आलाय. उर्वरित आता 20 बॉल बाकी आहेत. 42 धावसंख्येची मात्र गरज आहे. 10 गाव चषक ही स्पर्धा आज आपण या ठिकाणी आपण एन्जॉय करताय. सगळ्या खेळाडूंचं, क्रीडा रसिकांचं पुनश्च सहर्ष हार्दिक स्वागत करतो. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, अगदी पिचच्या मध्यभागी येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. या पंचांचा इशारा येतो की व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात या बॉलवरती 1+1 अशा 2 रन्स मिळतील आणि 2च्या मदतीनं संघाची धावसंख्या पोचलती 9 या आकड्यावरती. 9 धावा धाव फलक्यावरती. ज्या रन रेटनं धावायचं होतं त्या रन रेटनं आतापर्यंत बॅटिंग चालू आहे, कारण जास्त रन नाही आहेत. वैभव सर आपण पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये 48 बनल्या होत्या. 49 धावसंख्येचं आव्हान आहे आणि रबर बॉलमध्ये 49 धावा या 24 बॉलवरती जास्त नाही आहेत. नेक्स्ट मॅचसाठी विनंती आहे टेंभोडे आणि पालेश्वरी, पाले टीमच्या कॅप्टनला आणि टेंबोडे टीमच्या कॅप्टनला आमचा कॉल आहे की आपण टॉस करण्यासाठी या. हा चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा होता. पॉईंट कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, तितकंसं चांगलं कनेक्शन नाही आहे. निर्धाव चेंडू या ठिकाणी मात्र डिलिव्हर केला जातोय. डॉट बॉल आलाय. या षटकातील आपण पाहताय शेवटचा बॉल बाकी आहे. निखिल उर्ध विकेट. ही लेंथ देखील आपण पाहता थोडीशी खराब आहे. शरीराच्या अगदी जवळून बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आहे, परंतु पंचांनी इशारा दिलाय की हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्राच्या साह्याने धावसंख्या पोहोचेल ती 10 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू या षटकातील मात्र शिल्लक आहे. हा बॉल देखील खाली राहिला. टप्पा खाल्यानंतर अजिबात उचली घेत नाही आहे. जर बॉल अगदी हातामध्ये आला असता डिरेक्ट हिटचे चान्स देखील होते, परंतु तसं घडलं नाहीये. शेवटच्या बॉलवरती बाईच्या स्वरूपात मिळेल ती सिंगल आणि सिंगल नंतर पहिलं सत्र या ठिकाणी पहिल्या सत्रातील पहिलं षटक संपलंय. धावसंख्या धावफलक्यावरती लागली आहे ती 11. उर्वरित आता 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 39 धावसंख्येची गरज. अकरा धावा धावफलक्यावरती लागल्यात. 18 चेंडू आणि 39ची गरज आहे. माफ करा, 38 धावसंख्येची गरज आहे. सन्माननीय विशालजी पाटील साहेब पेंदर, बाबा हॉटेलचे प्रोप्रायटर, त्यांना आमची विनंती आहे की आपण मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं सन्माननीय यशदादा भोईर यांच्या शुभ हस्ते मात्र आपण करतोय. दुसरं षटक, पहिलाच बॉल पायावरती लागला. इथून लाऊड अपील मात्र पंचाकडे केली जाती आहे. येस, लेग बाईच्या साह्याने एक सिंगल रन या ठिकाणी मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि धावसंख्या झाली ती 12. सन्माननीय विशालजी पाटील साहेब पेंदरचे, बाबा हॉटेलचे प्रोप्रायटर, मालक, त्यांचा या ठिकाणी सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करतोय. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली, त्यामुळे आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. हा चेंडू अगदी चांगल्यारीत्या खेचला, परंतु फिल्डिंगचं प्रोटेक्शन आहे. काय घडलंय मैदानावरती? चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु हाताला बॉल ब्रश होऊन चाललाय सीमारेषा पलीकडे आणि हा षटकार येतो फलंदाज.
थँक्यू डीजे. आकाशच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहिला आहे. 16 चेंडू आणि आता 31 धावसंख्येची मात्र गरज आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल यावेळेस मात्र खेचण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये बॉल डिलिव्हर झाला आहे. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, 2 रन्स देखील वेगाने कंप्लीट केल्यात. थ्रो देखील अचूक पाहायला मिळाला, परंतु त्या दरम्यान मात्र 2 धावा या ठिकाणी धावून कंप्लीट केला. आकाश आणि यज्ञेश या खेळाडूंनी 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचली होती 20 या आकड्यावरती. 15 बॉल बाकी आहेत आणि 29 धावसंख्येची गरज आहे. अगदी पहिल्या इनिंगमध्ये जसा खेळ मात्र झाला होता तशाच रनरेटनं या ठिकाणी आता बॅटिंग करताना संघ देखील चालू आहे. हा चेंडू पुढ्यात टाकला होता, प्रचंड वेगाने बॉल मात्र रिलीज केलाय गोलंदाज आर्यन भोईर या गोलंदाजांना आणि निर्धाव चेंडूची सांगता मात्र आपण पाहतोय. या लेंथवरती बॉल टाकावे लागतील, कारण जर थोडेसे आपण पहिले शॉर्ट ऑफ लेनचे बॉल जर भेटले तर रबर बॉलमध्ये आपण पाहतो ते बॉल मात्र सीमारेषा पार जात असतात. 14 बॉल 29 सोडून देण्यात या ठिकाणी सोडून दिलं होतं आशाभूत नजरेने. कदाचित खेळाडूला देखील वाटलं की बॉल मात्र वाईट जाईल की काय, परंतु वाईट लाईनच्या अगदी जवळून बॉल मात्र विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होईल, डॉट बॉल या ठिकाणी पडला जाईल आणि धावसंख्या 20 वरती आपण पाहता. शेवटचा बॉल आहे षटकातील. शेवटचा बॉल स्मॅश केला लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती तडाखा, षटकार. त्या खेळाडूंची मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. उद्याचा सर्व दिवस आपण पाहतो 40+ लॉट्स मात्र असणार आहे. क्रिकेट प्रेमींनी या ठिकाणी सामने पाहण्यासाठी आवश्यक उपस्थित राहा अशी आम्ही विनंती करतोय. सलामीवीर खेळाडू मात्र आता रिटायर हार्ड मैदानाच्या बाहेर आला. नवीन खेळाडू मैदानावरती शेखरला आपण पाहताय. 12 चेंडू आणि 23 धावसंख्येची मात्र गरज आहे. 11.50च्या रनरेटनं मात्र या धावा बनवायच्या आहेत. शेवटच्या बॉलवरती 6 जरूर आकाशच्या बॅटमधून आला होता आणि 6नं धावा आणि चेंडूंमधलं अंतर बरंचसं कमी केलं आहे. शेवटच्या बॉलवरती महत्त्वाचा फटका आकाशनं खेचला होता. 12 बॉलवरती 23ची गरज. गोलंदाजीच्या माकवरती तिसरा गोलंदाज अलंकारला आपण पाहतोय. पहिलाच बॉल बॅटच्या टोवरती लागलाय. सरळ बॉल चालला लॉंग ऑनला, जिथे खेळाडू तैनात आहेत. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे. सिंगल मिळेल. सिंगल नंतर धावसंख्या 1ने पुढे जाते आणि पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. 27 धावा फलक्यावरती लागल्यात. 11 चेंडू आणि आता अजून 22 बनवायचे आहेत. आकाशनं या मॅचमध्ये वैभव सर चांगली फलंदाजी केली आहे. 9 बॉलचा सामना केला. 20 वरती तो बॅटिंग करतोय. अगदी आपण पाहिलं तर चांगल्या स्ट्राईक रेटने मात्र फलंदाजी चालू आहे. शॉर्ट ऑफ लाईनचे बॉल मी मगाशी देखील उल्लेख केला होता. रबर बॉलवरती असा बॉल जर मिळाला तर तो लॉलीपॉप असतो आणि लॉलीपॉप पूर्णपणे खाल्ला आहे तो फलंदाज आकाशनं. आकाशच्या बॅटमधून हा षटकार. आकाशच्या बॅटमधून आला हा षटकार. हा चेंडू देखील बराचसा शॉर्ट ऑफ लाईनचा होता. यावेळेस मात्र यस पंच सांडी पालकर सरांचा मात्र व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन या ठिकाणी खर्च केली जाते गोलंदाजच्या माध्यमातून. थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. 10 चेंडू आणि आता 15 धावांची गरज. धावसंख्या पोहोचली ती 34 या आकड्यावरती. सन्माननीय चंद्रकांत शेठ कातारा साहेबांना आमची विनंती आहे की आपण मंचावरती या. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आणि फलंदाज आकाश मात्र या मॅच मध्ये पूर्णपणे बरसलाय. आकाशच्या बॅटमधून आणखीन एक उत्तुंग षटकार.
पूर्णपणे आकाशच्या बॅटिंगनं मात्र काढून घेतली आहे. हा चेंडू आखूड टप्प्याचा होता, शेवटपर्यंत अशाभूत नजरेने बॉलपर्यंत पाहत राहिला होता आकाश. याच पंचांचा मात्र खरा बॉल व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1+1 अशा 2 धावा, 2 एक्स्ट्रा धावा गोलंदाजच्या माध्यमातून खर्च केल्या जात आहेत. धावसंख्या पोहोचेल ती 42 या आकड्यावरती. 9 चेंडू बाकी आहेत आणि फक्त 7 धावसंख्येची गरज आहे. नेक्स्ट मॅच साठी आम्ही विनंती करतोय पाळे आणि टेंबोडी टीमच्या कॅप्टनला आपण टॉस करण्यासाठी या बॉलवरती इट्स अ बिग हिट. बॉल सीमा पार, आणखीन एक षटकार. इज लेवल बट कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. डान्सिंग डाऊन द विकेट खेळत हो यष्ट्यांवरती परफेक्टली स्टंपिंग पाहायला मिळाली आहे आणि फलंदाज झालाय बाद. आणखीन एक धाव बनवायची विजयासाठी, ती फलंदाजी करणाऱ्या असूडगाव या संघाला. एक धाव विजयासाठी अजून बनवायचे. स्कोर इज लेवल बट कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. विजयाची धाव अजून देखील आली नाहीये. मॅच मध्ये काय ट्विस्ट पाहायला मिळेल का? 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायची ती एक धाव, परंतु आपण पाहताय आकाश मात्र मैदानावरती अजूनही कायम आहे. आकाशच्या बॅटमधून 11 बॉलवरती 32ची विस्फोटक आणि मॅरेथॉन इनिंग मात्र आपण पाहिली आहे. डॉट मॅच मध्ये रोमांच अजून बाकी आहे. 5 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज. शेवटचा गोलंदाज. 5 बॉलवरती 1 धाव बनवायची आहे. यावेळेस मात्र या मॅच दोन्ही स्टाईलला मॅच केले फिनिश. बॉल सीमा पार, षटकार आणि हा सामना आपल्या खिशात घातलाय तो बॅटिंग करत असताना असूडगाव या संघानं. वेल प्लेड.